संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सुमारे 1800 एकर क्षेत्रावरील समाधानकारक पाऊस न झाल्यानं कांदा पिकाची उतार कमी होत वाढ न झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असलेला लाल कांदा यावर्षी मात्र त्यांची साथ देईल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत नाहीये। केवळ 3.5 महिन्यात हाताशी येणाऱ्या या पिकाला दिवाळीच्या सुमारास चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या वार्षिक खर्चाची जुळणी होत होती। संगमनेर तालुक्यात खरीपाच्या मोसमात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसानंतर जमिनीची मशागत करून कांदा पेरला गेला। पेरणीनंतर 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी आणि रासायनिक खताची मात्रा पावसाच्या ओलीवर दिली जाते। यावर्षी पावसानं ओढ दिल्यानं पिकाची वाढ खुंटली असली तरी अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या सरींमुळे मोठ्या प्रमाणात गवत झाल्याने अनेकांनी धाडस करून तणनाशक आणि खतांची मात्रा देण्यास सुरुवात केली आहे। पाऊस उशिरा झाल्यास दिवाळीच्या सुमारास हाताशी येणारा कांदा महिनाभर उशिरानं हाती येणार असल्याने पठार भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे। त्यावेळी भाव कमी मिळाल्यास सावकारी कर्जाचा बोजाही डोक्यावर राहण्याची भीती व्यक्त होत आहे। कांदा पिकासाठी एकरी खर्च कांदा बियाणे एकरी 6 ते 7 हजार रुपये, पायलीप्रमाणे खुरपणी 7 हजार रुपये प्रति एकर, ट्रॅक्टरने मशागत 800 रुपये प्रति तास, सरासरी एकरी खर्च सुमारे 25 हजार रुपये इतका येतो। याविषयी महिला कांदा उत्पादक शेतकरी मंगल छगन रोकडे तसेच शशिकांत रोकडे यांनी अधिक सांगितले। वर्षी अशी परिस्थिती आहे, पाऊस नसल्यामुळं आमचा पठार भाग म्हणजे नांदूर गाव हे सगळं वरच्या पावसावर आहे आणि पाऊस नसल्यामुळं आमचं म्हणजे सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कारण आमचा खर्च आतापर्यंत जवळजवळ आमचे एक एक म्हणजे जसं क्षेत्र असन ज्या मालकाचं तशा पद्धतीनं आम्ही म्हणजे कांदा पेरणी केलेली आहे। पण कांदा पेरणी करूनही बी एक पाऊस झाला त्याच्यावर आम्हाला म्हणजे थोडासा दिलासा मिळाला, आम्ही म्हणजे पेरण्या केल्या। पण आता परिस्थिती आता आमची अशी आहे का नीट उगवणही झाली नाही। आता या कांद्यावरच आमचं सगळं म्हणजे वर्षाचं लेकराबाळाचं किंवा सगळी म्हणजे आमची दिवाळीच त्याच्यावर आहे। तर यावर्षी वाटत नाही असं की आमची दिवाळी साजरी होईल म्हणून चांगल्या पद्धतीत झाल्यामुळे कांदे थोडे कमी प्रमाणात उतरायला लागले, उतार कमी झाला आणि ह्या कांद्यावर आमचं संपूर्ण पीक हे कांदे महत्त्वाचे आहे आम्हाला आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो। कांदा हे पीक आम्हाला महत्त्वाचं आहे। ते जर पीक नाही झालं एवढं 4-8 दिवसात पाऊस जर नाही झाला तर आमचं कांद्याचं काही खरं नाही। पीक म्हणजे उत्पन्नही नाही काहीच नाही, त्याच्यावर आमचं संपूर्ण कुटुंब आमच्या प्रत्येक ह्या गावामधलं प्रत्येक कुटुंब कांद्यावरच अवलंबून आहे आणि कांदा पीक यावर्षी 3.5 एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला पावसाचा टचका बसल्याने उतार कमी झाला। त्यामुळे 1 महिना उशीर होणार असल्याने दिवाळी दूरच सावकारी कर्जाची चिंता भेडसावते आहे। पठार भागातील कांदा पीक सुमारे 90% पावसावरच अवलंबून आहे। यावर्षी पावसाने दगा दिल्याने जमीन आवळली न गेल्याने कांद्याच्या पांढऱ्या मुळ्यांची पुरेशी वाढ झाली नाहीये। पाऊस नसतानाही काही शेतकऱ्यांनी धाडस करून तणनाशक फवारले आहे। 3.5 महिन्यात हे पीक हाताशी येत असल्याने चांगला भाव मिळतो, मात्र यावर्षी ती शक्यताही मावळली आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।